आणि आता आपण बघूयात वारी संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा निमगावात दाखल झालेला आहे। संत तुकोबारायांचा आजचा मुक्काम निमगाव केतकीमध्ये असेल। पालखी मुक्कामाला दाखल होताच गावकऱ्यांची दर्शनासाठी लगबग सुरू झाली आहे। निमगाव केतकीचा मुक्काम संपून पालखी उद्या इंदापूरकडे प्रस्थान करणार आहे। इंदापूरमध्ये सकाळी 12 वाजता तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण होणार आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, आपण बघतोय आता केतकीचा मुक्काम संपणार आहे आणि उद्या इंदापूरकडे प्रस्थान पालखीचं होणार आहे। सध्या काय माहोल आहे, काय म्हणणं या वारकऱ्यांचं आहे, सविस्तर? नक्कीच आता निमगाव केतकी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती मुक्कामासाठी थांबलेली आहे आणि निमगाव केतकीकर जे आहेत ते दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वारकरी आहेत, त्याचबरोबर आपण त्या वारकऱ्यांबरोबर बातचीत करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज निमगाव केतकी या ठिकाणी दर्शनासाठी पालखी जी आहे ती दाखल झाली, काय सांगाल? पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत माऊली या नियमाप्रमाणे आम्ही जगद्गुरु तुकोबाराय देहून प्रस्थान करत करत आम्ही निमगाव केतकीपर्यंत आलेलो आहो आणि आमचा जगद्गुरु तुकोबारायच्या कृपेने हा वारीचा प्रवास सुखमय शांतिमय झाला आणि आनंदात नाचत विठ्ठलाच्या भरारीत विठ्ठलाच्या नामाघोषामध्ये आम्ही पंढरीची वारी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, होईन भिकारी पंढरीचा वार करी, हाची माझा नेमधर्म भुखे विठोबाचे नाम, या नियमाप्रमाणे माऊली आम्ही चालत चालत पंढरीची वारी करत आलो आणि वारीमध्ये आम्ही आमची परंपरा आहे, वारीची परंपरा आहे आमची। माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगे, संत कृपा प्रसादक वारजे मारवाडी येथून। नक्की आपण पाहिलं तर बाबा तुम्ही अनेक वर्ष वारीमध्ये येताय, काय सांगाल आता निमगाव केतकीला पोहोचली वारी? आपण निमगाव केतकीला आलो वारीच्या ह्याच्यातून आणि टाळ मृदुंग विणा वाजतो, गजर होतो, हरिनामाचा गजर होतो, अभंग गात्यात, गवळणी गात्यात, भारुड म्हणतात आणि भावगीत म्हणतात आणि विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय। तुम्ही तुळस डोक्यावर घेतली, कुठपर्यंत? आम्ही तुकाराम महाराजाचं प्रस्थान झालं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे, बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, तुकोया ज्ञान दीपा। तुकाराम महाराजांच्या वारी, माऊलींची वारी आम्हाला असं वाटतं की कधी वारी सोहळा येईल आणि कधी असं 18 दिवस कधी वारी जाते नाही पत्ता नाही लागत। असं पांडुरंगाच्या वारी निघायचं म्हटलं तुकाराम महाराज माऊलींच्या सोहळ्यातनं आमचा आनंद असं भरून येतो। आनंदाचा सोहळा आहे, आनंदाचा। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक निश्चितच सागर, खरं तर आनंदाचा सोहळा या ठिकाणी बघायला मिळतोय आणि या सर्व वारकऱ्यांची लगबग सुद्धा आपण बघतोय। धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी।